समाजातील सर्वच घटकांना अतिशय उत्तम असं शिक्षण मिळालं पाहिजे। शिक्षण घेण्यासाठी असलेली शासनाची शैक्षणिक संस्था ही फार महत्वाची आहे। ज्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं चांगलं प्राथमिक शिक्षण तर होईलच, परंतु त्यांचं उच्च शिक्षण देखील या ठिकाणी योग्य पद्धतीने होईल आणि त्यांना उत्तम असं आधुनिक तंत्रज्ञानातून योग्य मार्गदर्शन घेऊन तो आदर्श विद्यार्थी घडेल। मग याच्यामध्ये खेळाचे विषय आहेत, क्रीडा विषय आहेत, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या आणि वेगवेगळ्या टेक्निकचे देखील विषय आहेत। तर ह्या सगळ्या खेळ, तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण या सगळ्यांना एकत्रित आणून असणारी शिक्षण व्यवस्था ही मला पर्वती मतदारसंघामध्ये राबवायचा माझा मानस आहे, जेणेकरून जो विद्यार्थ्याला शिकायची तळमळ आहे पण अर्थार्जनामुळे किंवा आर्थिक दुर्बलतेमुळे तो शिकू शकत नाहीये किंवा जागे अभावी, म्हणजे आता या शाळेमध्ये किंवा या कॉलेजमध्ये या महाविद्यालयात एवढ्याच जागा भरायच्यात म्हणून मिळत नाही, त्याला कुठेतरी दूरपर्यंत शिक्षण घेण्यासाठी जावं लागत आहे। तर अशा सगळ्या घटकांसाठी पर्वती मतदारसंघामध्ये एक चांगलं शासकीय अर्थव्यवस्थेचं आणि शासकीय शिक्षण व्यवस्थेचं एक संस्था निर्माण करण्याचा देखील मला या ठिकाणी मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या पर्वतीतल्या भावी पिढीसाठी मी एक स्वप्न बघत आहे।